धन्यवाद। यानंतर बॅरिस्टर नाथपै सेवागड तर्फे जी एक स्पर्धा घेतली होती त्याचं 1 ते 2 मिनिटात इथे बक्षीस समारंभ सरांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। कर्णिका जयवंत दळवींवर होती बोलते। नमस्कार। जन्मशताब्दीचं औचित्य साधून बॅरिस्टर नाथपै सेवागडच्या वतीने आम्ही ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धा घेतली। अर्थात ही गेली 5 वर्ष आम्ही या स्पर्धा आमच्या ऑनलाईन सुरू आहे आणि या 5 वर्षामध्ये 100पेक्षा जास्त पुस्तकांवर आम्ही या प्रश्नमंच स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने 25 प्रश्न जयवंत दळवींचे ऑनलाईन टाकलेले होते। आता 2-3 प्रश्न मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो की आत्ताच बांदेकर सरांनी एक उल्लेख केला की जयवंत दळवींनी आपला पुरस्कार हा मागे केला। आम्ही मुद्दाम विचारलेलं किती सालामध्ये हा पुरस्कार जयवंत दळवींनी, ते प्रश्नाचं उत्तर खूप कमी लोकांना 4 ते 5 लोकांना आलं। दुसरा एक उल्लेख असा होता की जयवंत दळवींच्या अनेक पात्रामध्ये किंवा अनेक पात्र किंवा नायक नायिका असतील ही घरातून पळून जाणारी अशा प्रकारची असायची। मग एका साहित्यिकाने जयवंत दळवींना म्हटलेलं होतं की मला आश्चर्य वाटणार नाही की तुम्ही एक दिवशी घरातून पळून जा। मग बहुतेकांनी पु ल देशपांडे असं उत्तर दिलं, त्याचं खरं उत्तर होतं जी.ए. कुलकर्णी अशा प्रकारे। दुसरा एक आता एक उल्लेख झाला की निळू फुले यांनी सूर्यास्तमध्ये ती भूमिका केलेली होती, तोही प्रश्न खूप जणांना आला नाही। पण मला सांगायला आनंद वाटतो की मालवणमधील 5 स्पर्धक परिसरातील या बक्षीस पात्र ठरलेले आहेत आणि एक स्पर्धक सुद्धा यामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे। ते 25 पैकी 23 उत्तर त्यांची बरोबर आलेली आहे। जास्त वेळ घेत नाही, या ठिकाणी मी नावं घेतो। 4था क्रमांक आलेला आहे जयप्रकाश पेडणेकर, या ठिकाणी आलेले असते। मी मंद्रेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या चौथ्या क्रमांकाला आणखी स्पर्धक आहे सीमा पालकर, मी शरीर वासवकर यांना विनंती रमेश पाताळे सर आहेत। दुसऱ्या क्रमांकाला आहेत कट्ट्यावरचे अर्चना धुत्रे, त्या प्राथमिक शिक्षिका आहे सेवानिवृत्त आणि गेली 5 वर्ष सातत्याने प्रत्येक स्पर्धेत त्या भाग घेतात। ऋतुजा केळकर 2य क्रमांक, ते आमच्या लायब्ररीत आहे। प्रथम क्रमांकाला आमचे आवडते शिक्षक गुरुनाथ तामणकर, शिक्षक आहेत। अनेक पुरस्कार मिळाले, उपक्रम आहे, अतिशय छान असं व्यक्तिमत्व। धन्यवाद।